TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. राइट मोर द विकेट. नक्कीच एक आगळीवेगळी शैली, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ड्राइव्ह करतोय, चेंडू बोलतोय कव्हर क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण नितीन मार्फत. मात्र तत्पूर्वी संधी आहे ती फलंदाज. आता मात्र चेंडूला लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू बोलतोय ऑन ऑथोरिटी क्षेत्रामध्ये. सुंदर झेल टिपला होतोय आणि पहिला फलंदाज इथे झेलच्या स्वरूपात. आता मात्र चेंडू डावी स्टेजच्या बाहेर वळतोय. नक्कीच पंच आमच्याकडे वळत आहेत. नियम क्रमांक 25 चानू संघ. पुढचा चेंडू अजित. आता मात्र चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जातोय चेंडू खाली. मात्र चेंडू पासून थोडासा दूर राहतोय. वन बाउंड चेंडू कलेक्ट केला जातोय. फेकी होतोय. मात्र तत्पूर्वी संधी आहे की फलंदाजाला 2 धावा घेण्याची. 4 संघाचे कर्णधार आले आहेत. आता मात्र उजव्या खूपच बाहेर, रनिंग क्रीजच्या खूपच बाहेर चेंडू. आता मात्र सुंदर चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 बाउंड चेंडू कलेक्ट करतोय. फेकी होते. मात्र इथे मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. मात्र अजूनही क्षेत्ररक्षकाला चेंडू मिळत नाहीये आणि इथे सर्वांचा राग इथे खेळण्याचा प्रयत्न. बॅकची आउटसाइड एक चाटून चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये बोलतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. एका धावेने धाव सगळ्या पुढे सरकताना पोहोचते ती 8 वर. लास्ट मॅच आहे. पुढचा चेंडू अजित. आता मात्र चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला दिशा देतो. चेंडू वळतोय डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होते. सुरेख फेकी देखील होते. विश्वास, नावामध्ये विश्वास आहे, फलंदाजीमध्ये विश्वास. आता मात्र नक्कीच हाऊस बॅक अशी दाद मागितली होती पंचांकडे. मात्र चेंडू वळतोय फाईन लेग क्षेत्राकडे. ही जोडी मैदानाच्या राइट ऑफ ऑन द विकेट नितीन. आता मात्र अंतिम क्षणाला फक्त चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण जतीन द्वारा. चांगली फेकी होते. मात्र नक्कीच जो बाहुबली आहे सागर तो व्यवस्थित फलंदाजी होताना दिसते आपल्याला. नितीन पुढचा चेंडू. आता मात्र सरळ चेंडूला स्वंग करतोय. बॅट खांद्याच्या मागे चेंडू मिड विकेटच्या मागे. अप्रतिम दर्जेदार पोहोचते 18 धावा. मात्र सागर याच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा प्रश्नचिन्ह दिसत नाहीये. तो आनंदी आहे अजूनही. पुढचा चेंडू. आता मात्र चेंडूला फोर्स करतोय. खेळाचा तो ऑन साइडला. चेंडू बोलतो डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण देवेंद्र मार्फत. चांगली फेकी देखील होते. मात्र तत्पूर्वी 2 धावा अतिशय चपळ गतीने चाणक्य नीतीने पूर्ण करताना विश्वास. नितीन षटकातील पुढचा चेंडू. फ्रंट लेव्हल खेळण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्ह. चेंडू बोलतोय डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र देवेंद्र मार्फत. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. रेड सिग्नल. फलंदाज नियम क्रमांक 38 च्या अनुषंगानं धावा. पुढचा चेंडू इथे सुनील साठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा संपर्क नाही मात्र डोक्याचा संपर्क होतोय. चेंडू बोलतोय पॉइंट क्षेत्रामध्ये. लेग पाईचा सागर जतीन. आपण टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित एलिव्हेशन नव्हतं. शपथ क्रॉस झाला नव्हता. जागेवरून चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केला होता. मिळाली होती लेग पाईची रुपये. पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हाऊस बॅक आणि फलंदाज नियम क्रमांक 36 च्या अनुषंगानं पायचीत लेग बिफोर. असे ही शिवाजी राजे. आता मात्र चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बोलतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी होत आहे. मात्र पुन्हा एकदा दिनेश सागरला बॅकअप देण्यासाठी सज्ज. तिसरी धाव घेण्याचा मोह आवरत नाहीये. फलंदाज नियम क्रमांक 38 च्या अनुषंगानं धावबाद जतीन. षटकातील पुढचा चेंडू सुनील साठी. आता मात्र चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बोलतोय ऑन ऑथोराइज क्षेत्र जवळ. नितीन आहे तिथे. मात्र त्याला नक्कीच डावळून चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. सागरच्या बॅकअप साठी पुन्हा एकदा दिनेश. काही धावसंख्या उभारू शकतोय पाठीपाडा संघ. जतीन पुढचा चेंडू. आता मात्र डावी स्टेजच्या वरून नक्कीच मार्ग होतोय. चेंडू स्वैद आहे. पंच घोष चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू आणि फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद. नियम क्रमांक 36. फलंदाज लेग बिफोर. राइट ऑफ ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. अशा पद्धतीनं 3 षटकांनी मार्कवर स्क्वेअर कट केला होतोय. थोडासा शॉट पडवतोय. मिस फील्ड होते. चेंडू सीमाच्या जवळ. डीप टाकून पॉइंट बाउंडच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार.
क्षेत्ररक्षक मार्फत पुन्हा एकदा चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे. चेंडू जातोय पकडून तो पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. चेंडू फील्ड करतोय त्याच्या अगोदर एक धाव. ज्ञानेश्वर पुन्हा गोलंदाजी मार्ग. त्यावेळेस बघितलं आपण अतिशय चांगल्या पद्धतीने जंटल पुश केलेला आहे. चेंडू जातोय वाईड स्पीड ऑफच्या दिशेने. एकच धाव मिळते. एका धावा समाधान. गोलंदाजी मार्गवर क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अंगाला बदलतोय मात्र थोडासा उंची घेणारा होता. छोटासा रनआउट. यावेळेस पायावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या वरून येतोय. एक 22 आणि वाईट अशा 2 धावा मिळतात. फलंदाज ऑप्शनची दिशेने मारण्याचा प्रयत्न. चुकतोय फलंदाज. स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक करतोय. फेकी करेल त्याच्या अगोदर मात्र 2 धावा पूर्ण करतात या ओमनच्या भूमीवर. वन शॉट फुल अँड पॉवरफुल षटकार. यावेळेस ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र पुढचा चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट. आता मात्र पुल करण्याचा प्रयत्न. फलंदाज झेलबाद. राईट आर्म राऊंड द विकेट. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू येतो. वाईटचा इशारा पंचांचा. विशाल सर नाईक यांचा. राऊंड द विकेट. यावेळेस क्रॉस केला चेंडूला. चेंडू जातोय वाईड स्लॉग ऑन बाउंड्री बाहेर सरळ. 4 रनसाठी चौकार सागरसाठी. यावेळेस पाया होता चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी दिशा सुद्धा दाखवून दिलेली आहे. चेंडू येतोय वाईड स्पीड ऑनच्या दिशेने. लेग बॅकचा इशारा. पहिला चेंडू. यावेळेस पूल केलाय चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. 1 धाव पेक्षा जास्त काही नाही. 5 चेंडू शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. यावेळेस बघितलं आपण आडव्या बॅटने सरळ फटका मारलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो. चेंडू अडवतो. फेकी करेल त्याच्या अगोदर 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आणि या 2 धाब्याने फलंदाज सुद्धा सज्ज होते नागेश. यावेळेस स्लो डिलिव्हरी फसवण्यासाठी गेला होता फलंदाजाला मात्र स्वतःच फसतोय मध्ये. पूल करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक येतो. चेंडू खाली. झेल टीमला जातोय. अशा प्रकारे फलंदाज नागेश हा झेल चिटूरमध्ये बाद. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू सुनील याचा. यावेळेस अंगाला चेंडू बदलतोय आणि यावेळेस डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होते. पाहूया. आणि लेग बायचा इशारा. राईट आर्म बाउंड द विकेट डेव्हिन साठी. यावेळेस चांगला फटका आणि यावेळेस 1 धाव पूर्ण. आणि अशा प्रकारे पोमन बॉयज पोमन संघ हा चौकार जातोय. या पोमन बॉयज पोमन विजयी. DJ